जो पाठिंबा आहे बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मिळत आहे आणि नक्कीच सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते सरकारने पूर्ण केलं नाही, म्हणूनच बच्चूभाऊ यांना अन्नत्यागाचं अस्त्र उपसावा लागलेलं आहे। नाहीतर बच्चूभाऊ नेहमी आंदोलनाच्या माध्यमातून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धच आहे, पण बच्चूभाऊ जेव्हा आमदार होते, मंत्री होते, तेव्हा संपूर्ण शेतकऱ्यांचा दिव्यांगाचा जो आवाज जो आहे विधानसभेमध्ये मोठा गुंजत होता। पण मात्र बच्चूभाऊ यांचा अचलपूर मतदार संघामधून पराभव झाल्यामुळे आज मात्र बच्चूभाऊ आंदोलन हे सडकेवरचं आंदोलन करत आहे आणि या आंदोलनाची सरकारने जर दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उग्र होऊ शकते। बच्चूभाऊ बोलू शकतात? बच्चूभाऊ थोडा माईक बच्चूभाऊ बोला, काय सांगाल? बच्चूभाऊ 5 दिवसापासून आंदोलनाला बसले, सरकार मात्र गंभीर। 5वा दिवस आहे आजचा। आमच्या सोबत 50 कार्यकर्ते पण बसलेले आहेत, बरेच लोक आलेले आहे। राजू शेट्टी, रईजी पवार आता आले, राकेश टिकेत पण येऊन गेले, विरांगे पाटील, हाके साहेबांनी पण पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं की आंदोलन शांततेत त्याचा भंग व्हायच्या अगोदर, उग्र व्हायच्या अगोदर सरकारने निर्णय घेतला पाहिजे। कार्यकर्ते बच्चूभाऊ आक्रमक सुद्धा होत आहे अमरावतीमध्ये, आज सकाळी सुद्धा रस्ता रोको झालाय, काल पण झालाय। कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? मला वाटतं आपण शांततेनं कसं घेता येईल ते पाहावं, सरकारला शांततेनंच आपण भाग पाडू। शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर कसं करेल? तुमचा आवाज विधानसभेमधून गुंजत होता, आता तुम्ही सडकेवर उतरून आवाज गुंजवताय। 5 दिवसापासून सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याच्या शिवाय कोणी आले नाही, कृषी मंत्र्यांनी आले पाहिजे। त्यांना ते महत्वाचं वाटत नाही। शेतकरी, मजूर, दिव्यांग, मेंढपाळांचा विषय, मच्छीमारांचा विषय हे त्यांना महत्वाचा वाटत नसेल म्हणून आले नसेल। काय निर्णय पूर्णच घेतला अन्नत्याग करून हे आंदोलन म्हणजे क्वेश्चन सोडायचंच नाही? निर्णय घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। तब्येतीची काळजी जोपर्यंत निर्णय होत नाही तेपर्यंत आम्ही हटणार नाही। बच्चूभाऊंनी जो हा निर्णय घेतलेला आहे सरकारने सुद्धा लक्ष द्यावे, कारण बच्चूभाऊ जे बोलतात ते करतात आणि बच्चूभाऊंनी निर्णय घेतला की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडणार नाही तोपर्यंत हे अन्नत्याग मी सोडणार नाही। बघू शकता हे संपूर्ण जे दृश्य लाईव्ह सरकारने जर या आंदोलनाला गंभीर नाही आणि दिवस जर जास्त वाढले तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते, ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊ शकते। म्हणून सरकारने जे आहे या आंदोलनाची दखल घेतली। हे जे मी तुम्हाला दृश्य दाखवतोय ना, हे बघा बच्चूभाऊ सोबत हे सुद्धा जे करते आहे बच्चूभाऊचे हे या ठिकाणी म्हणजे उपोषणाला हे बसले आहे। सगळी मंडळी जी आहे बच्चूभाऊच्या सोबत, बच्चूभाऊच्या खांद्याला खांदा लावून जे आहे हे सुद्धा या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहे। तब्बल 50 करते आहे ते सुद्धा या ठिकाणी आंदोलनाला बस। आपण जे आपण थोडं काही लोकांसोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू। आपण बच्चूभाऊ सोबत तुम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहात, हो, काय सांगाल? हे कृषी प्रधान देश आहे आणि ते शेतकऱ्याच्या आत्महत्या सर्वांना खटकायला पाहिजे। पूर्ण व्यवस्थेचा प्रश्न आहे। जो पोशिंदा आहे त्याच्या आत्महत्या होणं म्हणजे देशाला कलंक आहे। तो कलंक यावेळेस दूर व्हायला पाहिजे असं मला वाटतं। आणि पुढचं भविष्य शेतीसाठी, तरुण पोरासाठी योग्य प्रकारे व्हायला पाहिजे। नोकऱ्या वगैरे काही एवढं सोपं काम नाही राहिलं। तो जेव्हा शेतीत येईल तेव्हा त्याचं पोट भरण पालन पोषण झालं। रोहित भाऊ पवार सुद्धा आलेले आहे। मी रोहित भाऊ पण आलेले आहे। मी या मंचावर बघू शकता, सगळी मंडळी बघू शकता, म्हणजे मोठ्या प्रमाणात बच्चूभाऊ कडू यांच्या त्याग आंदोलनाला मोठा प्रतिसाद